व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू DTC. नीट बायोलॉजीसाठी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन स्टार्ट केलं आहे आणि बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन हा ह्यूमन फिजिओलॉजीमधला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे, ज्याच्यावर 3 क्वेश्चन नीटमध्ये डेफिनेटली येऊ शकतात आणि हे 3 क्वेश्चन आपल्याला 12 मार्क देणार आहेत बाळांनो. तर या चॅप्टरमध्ये आपण कुठपर्यंत आलो आहोत, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्यूमन हार्टमधली जी कंडक्टिंग सिस्टम आहे तर ही कंडक्टिंग सिस्टम आपण कंप्लीट केलेली आहे आणि कंडक्टिंग सिस्टममध्ये आपण SA नोड, AV नोड, AV बंडल, बंडल ऑफ हीज आणि पर्किंजे फायबर हे हार्टमध्ये कुठे प्रेझेंट आहेत आणि कशा प्रकारे काम करतात हे पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो मी पुढचा टॉपिक घेत आहे हार्टबीट. आता हार्टबीट कशाला म्हणायचं आहे तर लक्षात घ्या, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इट्स कॉल्ड हार्टबीट. हार्टचं एकदा कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे हार्टच्या चेंबरचं आणि एकदा रिलॅक्सेशन झालं पाहिजे, याला आपण हार्टबीट म्हणू शकतो. तर आपण इथं असं म्हणू शकतो की रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट it's called heartbeat. रिदम वाईज हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणे याला आपण काय म्हणू शकतो, हार्टबीट म्हणू शकतो. लक्षात घ्या. आता रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, मग काही सायंटिफिक टर्म वापरल्या जातात. तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट जे असतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनला म्हटलं जातं सिस्टोल. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड हार्टबीट. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड सिस्टोल आणि रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड, याला म्हणतो आपण डायस्टोल. डायस्टोल म्हणजे सिस्टमिक, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट आणि डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हार्टबीट इक्वल टू, हार्टबीट म्हणजे काय असेल, हार्टबीट इक्वल टू एक सिस्टोल प्लस एक डायस्टोल. म्हणजे चारही चेंबर एकदा कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजेत आणि चारही चेंबर एकदा रिलॅक्स झाले पाहिजेत, त्यावेळेस एक हार्टबीट कंप्लीट होतं. लक्षात ठेवायचं. जर आपण एक हार्टबीटचा ड्युरेशन पाहिला, एक हार्टबीट होण्यासाठी किती टाइम लागतो, ड्युरेशन ऑफ वन हार्टबीट, ड्युरेशन ऑफ वन हार्टबीट, एक हार्टबीटचा जो ड्युरेशन आहे तर तो 0.8 सेकंद हा ड्युरेशन आहे. लक्षात घ्या, 0.8 सेकंद. आणि नॉर्मल अडल्टमध्ये जर आपण हार्टबीट रेट पाहिला, यस, नॉर्मल अडल्टमध्ये जर आपण घेतला तर नॉर्मल किंवा हेल्दी अडल्टमध्ये जर आपण पाहिला तर लक्षात ठेवायचे 72 बीट्स पर मिनिट हा हार्टबीट रेट असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे एका मिनिटाला हृदयाची 72 ठोके पडतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता हार्टबीट रेट किती आहे, 72 बीट्स पर मिनिट हा हार्टबीट रेट आहे. जवळपास ड्युरेशन जर पाहिलं तर 0.8 सेकंदामध्ये एक हार्टबीट आहे आणि एका मिनिटामध्ये 72 हार्टबीट असतात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर हार्टबीट बाळांनो खूप जास्त झाले तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर त्या कंडिशनला म्हटलं जातं टॅकीकार्डिया. टॅकीकार्डिया. आता टॅकीचा अर्थ असतो जास्त, कार्डिया म्हणजे हार्टबीट. तर लक्षात ठेवायचंय टॅकीकार्डिया कधी म्हणणार आहे, जर मोर दॅन 100 हार्टबीट्स पर मिनिट, जर एका मिनिटाला 100 पेक्षा जास्त हार्टबीट पडत असतील तर त्या कंडिशनला म्हटलं जातं टॅकीकार्डिया. आणि दुसरी जी टर्म आहे तर ती आहे ब्रॅडीकार्डिया. ब्रॅडीकार्डिया. आणि ब्रॅडीकार्डिया आपण कशाला म्हणतो, तर जर हार्टबीट हे लेस दॅन 60 पर मिनिट, लेस दॅन 60 बीट्स पर मिनिट अशी जर बॉडीमध्ये कंडिशन असेल तर त्याला आपण म्हणू शकतो ब्रॅडीकार्डिया. आणि मोर दॅन 100 बीट पर मिनिट असतील तर त्याला म्हणतो आपण टॅकीकार्डिया.
नॉर्मल हार्टबीट तुम्हाला लक्षात आलं असेल, एक हार्टबीट होत असताना चारही चेंबर एकदा कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजेत आणि एकदा रिलॅक्स झाले पाहिजेत, ही कंडिशन इथं प्रेझेंट असते. आता एक हार्टबीट लक्षात आला तुम्हाला, नॉर्मल हार्टबीट लक्षात आला, त्याचा रेट लक्षात आला. आता आपण पुढचा महत्त्वाचा टॉपिक जो घेत आहोत, तर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे कार्डियाक सायकल. नेक्स्ट टॉपिक आहे कार्डियाक सायकल. आणि कार्डियाक सायकल कशा प्रकारे आपण याला एक्सप्लेन करतो बघा. कार्डियाक सायकल अत्यंत महत्त्वाचं बीट आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मधलं महत्त्वाचं बीट आहे कार्डियाक सायकल. आता कार्डियाक सायकलची जर मला डेफिनेशन घ्यायची म्हटलं तर कार्डियाक सायकल म्हणजे काय? द सिक्वेन्शियल इव्हेंट्स occurs in heart. The sequential events occurs in heart during single heartbeat. म्हणजे एक हार्ट बीट घडत असताना बॉडीमध्ये हार्टमध्ये होणाऱ्या ज्या ज्या इव्हेंट आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कार्डियाक सायकल म्हणतो. द सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकर्स इन हार्ट ड्युरिंग सिंगल हार्टबीट इट्स कॉल्ड कार्डियाक सायकल. याला आपण म्हणू शकतो कार्डियाक सायकल. लक्षात घ्या. आता कोणत्या इव्हेंट्स आहेत मग? जर आपण पाहिलं की इव्हेंट्स कोणत्या आहेत कार्डियाक सायकलमध्ये घडून येणाऱ्या, तर कार्डियाक सायकलमध्ये टोटल आपण 3 इव्हेंट इथं घेतो. जी पहिली इव्हेंट आहे कार्डियाक सायकल मधली, तर ती आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याला आपण सिस्टोल म्हणू शकतो. पहिली इव्हेंट आहे बाळांनो ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. आणि या ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनचा जो टाइम असतो तर याच्यासाठी टाइम लागतो 0.1 सेकंद. पहिली इव्हेंट आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. दुसरी जी इव्हेंट आहे ती आहे वेंट्रिकुलार कॉन्ट्रॅक्शन. वेंट्रिकुलार कॉन्ट्रॅक्शन. आणि वेंट्रिकुलार कॉन्ट्रॅक्शन साठी जो टाइम लागतो बाळांनो तर तो आहे 0.3 सेकंद. 0.3 सेकंद. आणि जी तिसरी इव्हेंट आहे तर ती आहे जॉईंट डायस्टोल. आणि जॉईंट डायस्टोल मध्ये चारही हार्टचे जे चेंबर आहेत, 2 ॲट्री आणि 2 वेंट्रिकल, हे रिलॅक्स असतात. जॉईंट डायस्टोल हा टोटल ड्युरेशन असतो याचा 0.4 सेकंद. म्हणजे कार्डियाक सायकल मधल्या 3 इव्हेंट बघा, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन आणि जॉईंट डायस्टोल. 0.1 सेकंद, 0.3 सेकंद आणि 0.4 सेकंद असा टोटल ड्युरेशन जर आपण पाहिला तर एका कार्डियाक सायकलचा जो ड्युरेशन आहे बाळांनो, तर एका कार्डियाक सायकलचा टोटल ड्युरेशन हा आहे 0.8 सेकंद. 0.8 सेकंद. बरोबर. एका कार्डियाक सायकलचा जो ड्युरेशन आहे तो किती आहे? 0.8 सेकंद हा ड्युरेशन आहे. लक्षात घ्या. समजतंय? नेक्स्ट आता इव्हेंट मध्ये जर आपण पाहिलं तर या 3 इव्हेंट आहेत आणि या 3 इव्हेंट मध्ये ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंद, वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन 0.3 सेकंद आणि जॉईंट डायस्टोल 0.4 सेकंद. आता या प्रत्येक इव्हेंट मध्ये काय घडतंय हे आपण एकदा पाहू इथे. नेक्स्ट आता तुम्हाला हार्ट माहित आहे. एकदा आपण परत हार्ट इथं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू आणि या प्रत्येक इव्हेंटला आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. ह्युमन हार्ट हा 4 चेंबरचा आहे, सर्वांना माहीत आहे. या 4 चेंबरमध्ये 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकल. इथे आपण जर पाहिलं तर राईट ॲट्रिया आणि राईट वेंट्रिकलमध्ये जी वॉल आहे 1, 2, 3 ट्रायकस्पिड वॉल आहे आणि इथे बाळांनो बायकस्पिड वॉल आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ओके. यानंतर पुढचा जो पाथ आहे तर तो आपल्याला इथं सांगता येईल. आपण लोअर साईडला बॉडी रिप्रेझेंट करू शकतो आणि अप्पर साईडला आपण इथे लंग्स दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. इथे काय आहे बाळांनो मला सांगा. इथे बॉडी टिश्यू आहे, बॉडी टिश्यू. आणि इथे कोण आहेत तर इथे लंग्स आहेत. बरोबर. 4 चेंबरमध्ये हा राईट ऑरिकल आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. हा लेफ्ट ऑरिकल आहे. बरोबर. हा आहे राईट वेंट्रिकल आणि हा आहे लेफ्ट वेंट्रिकल. असे आपले 4 चेंबर आहेत. वरच्या बाजूला आपण लंग्स दाखवतो, खालच्या बाजूला आपण बॉडी दाखवतो. आता बाळांनो सुरुवातीला तुम्हाला माहीत आहे की आपण अगोदर कोण भरत असतो तर लक्षात घ्यायचंय.
तर आपल्याला माहित आहे की बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट ऑरिकलमध्ये येत असतं आणि त्याचबरोबर लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ऑरिकलमध्ये येत असतं. ओके, हा पहिला पाथ तुम्हाला माहीत आहे. आता इथे आपल्याला दाखवता येईल की बॉडीकडून हे जे येणारं ब्लड आहे तर हे कोणतं आहे बाळांनो, एक तर डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि कोण घेऊन येत आहे ब्लड, तर घेऊन येत आहे सुपेरियर व्हॅना कॅवा, इन्फेरियर व्हॅना कॅवा आणि कोरोनरी सायनस, हे माहीत आहे. लंग्सकडून लेफ्ट ऑरिकलकडे येणारं ब्लड कोणतं आहे, ऑक्सिजनेटेड आहे. आणि कोण घेऊन येतं, तर 4 पल्मोनरी फेन्स घेऊन येतात, हे आपल्याला माहीत आहे. ओके, नेक्स्ट यानंतर पुढचा पार्ट आपल्याला सांगता येईल. हे 2 चेंबर भरले, या 2 चेंबरमधून ब्लड खाली येत असतं आणि त्यानंतर ज्यावेळेस वेंट्रिकल भरले जातात त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर राईट वेंट्रिकल काढून ब्लड हे लंग्सकडे पाठवलं जातं. बरोबर, लंग्सकडे पाठवलं जातं. हे कोणतं ब्लड आहे बाळांनो, हे आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे कोण घेऊन जातं, तर हे घेऊन जाते पल्मोनरी आर्टरी. सर्वांना माहित आहे पल्मोनरी आर्टरी. तसंच लेफ्ट वेंट्रिकल कडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे बॉडीकडे पाठवलं जातं, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि कोण घेऊन जातं, तर हे सिस्टेमिक अहोर्टा घेऊन जातो, हे आपल्या सर्वांना माहित आहे, कारण ही डायग्राम आपण नंबर ऑफ टाइम्स पाहिलेली आहे. ॲक्च्युअली या इव्हेंटमध्ये जर आपल्याला काय पाहायचंय, तर या इव्हेंटमध्ये मेन आपल्याला डिस्कस करायचं आहे बाळांनो कार्डियाक सायकल. आता कार्डियाक सायकल डिस्कस करत असताना पहिली इव्हेंट कोणती आहे, तर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. मग ॲट्रिया जर कॉन्ट्रॅक्ट झाले, विचार करायचा, जर राईट अँड लेफ्ट ॲट्रिया जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर काय होईल, तर राईट ऑरिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जाईल थ्रू ट्रायकस्पिड वॉल आणि लेफ्ट ऑरिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाईल थ्रू बायकस्पिड वॉल. हे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन मध्ये घडणार आहे. बरोबर, नेक्स्ट ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंदासाठी आहे. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन बाळांनो फक्त 30% ब्लडसाठी आवश्यक आहे. म्हणजे बॉडीकडून येणारा इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि लंग्सकडून येणारा ऑक्सिजनेटेड ब्लड, हे दोन्ही ब्लड आल्यानंतर बाळांनो 70% ब्लड हे आपोआप खाली जातं वेंट्रिकलमध्ये. फक्त 30% ब्लड या ऑरिकल्समध्ये राहतं आणि या 30% ब्लडसाठी हे कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे आणि इथून ब्लड हे खाली आलं पाहिजे. म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर ओनली 30% ब्लड, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता यानंतर इथून ब्लड हे इथं आलेलं आहे, वेंट्रिकल भरले दोन्ही पण ब्लडनं. पुढची इव्हेंट चालू होते वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन. आता वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर लक्षात घ्या, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर काय होतं, तर राईट वेंट्रिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे जातं आणि लेफ्ट वेंट्रिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीकडे जातं थ्रू सिस्टेमिक अहोर्टा. आता वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असताना ब्लडचा पाथ समजला, याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे हार्ट साऊंड. आता हार्टमध्ये कोणते साऊंड येतात, इकडे बघा. ज्यावेळेस वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतात आणि सेमिलुनार वॉल ज्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, तर ह्या ज्या वॉल आहेत तर त्या वॉल ओपन होतात. ड्युरिंग वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल क्लोज अँड सेमिलुनार वॉल आर ओपन. यू मस्ट बी रिमेंबर. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट सांगता येईल मला की ज्यावेळेस ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतात त्यावेळेस जो साऊंड येतो तर तो असतो लब, आणि लब हा फर्स्ट हार्ट साऊंड असतो, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतात आणि त्यावेळेस हार्टमधून पहिला साऊंड येतो, त्या साऊंडचं नाव आहे लब. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हा जो लब आहे तर हा लो पिच आणि लॉंग लास्टिंग साऊंड असतो, हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. पुढे आपण घेणारच आहेत. यानंतर बाळांनो हा कॉन्ट्रॅक्ट झाला, ब्लड पुढे पुश केलं, पण कॉन्ट्रॅक्ट किती वेळासाठी असतो वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन, 0.3 सेकंदासाठी. त्यानंतर ते परत रिलॅक्स होईल आणि रिलॅक्स होत असताना हे पुढे पुश केलेलं ब्लड आहे हे वापस येऊ शकतं, बॉडीकडे पुढे ढकललेलं ब्लड वापस येऊ शकतं. मग वापस नाही आलं पाहिजे म्हणून पल्मोनरी आर्टरी आणि सिस्टेमिक अहोर्टा या दोघांच्या इथे या टिपला ज्या वॉल बसवलेल्या आहेत त्या वॉल बंद होतात. म्हणजे ड्युरिंग वेंट्रिकुलर रिलॅक्सेशन सेमिलुनार वॉल आर क्लोज्ड आणि सेमिलुनार वॉल क्लोज झाल्या की हार्ट मधून सेकंड हार्ट साऊंड येतो आणि त्याला आपण डब म्हणतो.
म्हणजे सेम्युलर वॉल क्लोज झाल्यानंतर जो हार्ट साऊंड येतो त्याला आपण म्हणतो डब, आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज झाल्यानंतर जो साऊंड येतो त्याला आपण म्हणतो लब. लब हा फर्स्ट हार्ट साऊंड आहे आणि डब हा सेकंड हार्ट साऊंड आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि डबचं फीचर आहे हा हाय पिच आणि शॉर्ट लिव्ह असतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ही जी इव्हेंट आहे याच्यामध्ये ब्लड कुठून कुठे जातं आणि त्याचबरोबर हार्टमध्ये साऊंड कोणते येतात हे आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे. आता वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर बाळांनो तिसरी इव्हेंट आहे जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल मध्ये हे चारही चेंबर काय असतात तर रिलॅक्स असतात. जॉईंट डायस्टोल मध्ये चारही चेंबर रिलॅक्स असतात आणि चारही चेंबर रिलॅक्स असल्यानंतर याच्यामध्ये ॲट्रियल फिलिंग चालू होतं, म्हणजे ॲट्रियामध्ये ब्लड भरायला चालू होतं. मग ॲट्रियामध्ये ब्लड कुठून येतं तर राईट ऑरिकल मध्ये बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं थ्रू सुपेरियर व्हॅना केवा, इन्फेरियर व्हॅना केवा आणि कोरोनरी सायनस, आणि लेफ्ट ऑरिकल कडे लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड येतं थ्रू फोर पल्मोनरी व्हेन. हे जॉईंट डायस्टोल मध्ये घडणार आहे. जॉईंट डायस्टोल मध्ये इथं जे टोटल ब्लड येणार आहे त्यापैकी 70% ब्लड हे आपोआप खाली येणार आहे, कारण त्या ब्लडच्या वजनानं ह्या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ओपन होणार आहेत आणि ते ब्लड आपोआप खाली येणार आहे. ॲट्रियामध्ये फक्त 30% ब्लड राहणार आहे आणि हे 30% ब्लड हे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस खाली पुश केलं जाणार आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे जॉईंट डायस्टोल मध्ये काय होतं तर ॲट्रियल फिलिंग होते, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जॉईंट डायस्टोल मध्ये चारही चेंबर रिलॅक्स असतात आणि जॉईंट डायस्टोलचा जो ड्युरेशन आहे तर तो किती आहे तर 0.4 सेकंद आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे टोटल कार्डियाक सायकल मध्ये ह्या ज्या 3 इव्हेंट आहेत ह्या 3 इव्हेंट आपल्याला या डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. म्हणजे पहिली इव्हेंट काय ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, विचार करायचा आहे. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर काय होईल, राईट ऑरिकलचं ब्लड राईट वेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकलचं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल थ्रू ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल. समजतंय सर्वांना. नेक्स्ट यानंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर वेंट्रिकल मधून ब्लड बाहेर फेकलं जाईल आणि राईट वेंट्रिकलचं ब्लड राईट वेंट्रिकलचं ब्लड राईट ऑरिकलकडे जाईल, लंग्सकडे जाईल थ्रू पल्मोनरी आर्टरी, आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड बॉडीकडे जाईल थ्रू सिस्टमिक आर्टा. म्हणजे ही थिंकिंग पॉवर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, बरोबर ना. म्हणजे नीट क्रॅक करायची असेल तर तुम्हाला थिंकिंग पॉवर तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे, लक्षात घ्या. मग आता बाळांनो मी ज्या इव्हेंट तुम्हाला आता एक्सप्लेन केल्यात तर त्याच इव्हेंट आपण याच्या माध्यमातून लिहू शकतो. बर, पहिली इव्हेंट मला सांगा. जी पहिली इव्हेंट आपण आता घेतली होती तर ती पहिली इव्हेंट आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ओके, फर्स्ट इव्हेंट कोणती आहे मला सांगा, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनलाच बाळांनो आपण ॲट्रियल सिस्टोल पण असं म्हणू शकतो, लक्षात ठेवायचं. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला पॉईंट नंबर 1 सांगता येईल. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनचा जो ड्युरेशन आहे तर हा ड्युरेशन किती आहे मला सांगा, 0.1 सेकंद. याच्यासाठी ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आवश्यक आहे. किती, 0.1 सेकंद. यानंतर आपण ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होईल मला सांगा, तर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण सांगू शकतो की राईट ऑरिकल मधलं जे ब्लड आहे तर राईट ऑरिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पाठवलं जाईल राईट वेंट्रिकल मध्ये थ्रू ट्रायकस्पिड वॉल, बरोबर. ट्रायकस्पिड वॉल म्हणजे राईट ऑरिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जाईल थ्रू ट्रायकस्पिड वॉल, आणि सोबतच लेफ्ट ऑरिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर हे पाठवलं जाईल लेफ्ट वेंट्रिकल मध्ये थ्रू बायकस्पिड वॉल. समजतंय सर्वांना. आणि ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन लक्षात ठेवायचं, हे जे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आहे हे किती % ब्लड तर लक्षात ठेवायचे, ओनली ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान ओनली 30% ब्लड पासेस फ्रॉम 30% ब्लड पासेस फ्रॉम बोथ ॲट्रिया टू वेंट्रिकल, बोथ ॲट्रिया टू बोथ वेंट्रिकल्स. लक्षात ठेवायचे बाळांनो. म्हणजे ॲट्रियामधून वेंट्रिकल्स मध्ये किती टक्के ब्लड पास होतं ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान, 30% ब्लड पास होतं, लक्षात ठेवायचे. आणि 70% ब्लड हे डायरेक्ट गेलेलं असतं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. समजतंय. नेक्स्ट आता ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर जी दुसरी इव्हेंट आहे सेकंड इव्हेंट, तर सेकंड इव्हेंट कोणती आहे मला सांगा, तर ती आहे वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आणि वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान
काय होतं तर हे आपण ऑलरेडी डायग्रामच्या फॉर्म मध्ये पाहिलं आहे, पण आपण इथं शॉर्ट मध्ये त्याला परत एकदा एक्सप्लेन करतोय. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झालं. आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन मध्ये मला सांगा याच्यासाठी किती टाइम लागतो आपल्याला. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन हे बाळांनो 0.3 सेकंदामध्ये कंप्लीट होत असतं. किती? 0.3 सेकंद. आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान काय होतं तर राईट व्हेंट्रिकल मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर हे कुठं जात असतं? लंग्सकडे, बरोबर. आणि लंग्सकडे कोण घेऊन जातं तर हे घेऊन जाते पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी समजतंय. आणि सोबतच सायमल्टेनियसली लेफ्ट व्हेंट्रिकल कडे असणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर हे कुठं पाठवलं जातं बाळांनो? बॉडीकडे पाठवलं जातं. कुणाद्वारे तर हे पाठवलं जातं सिस्टेमिक अहोर्टाद्वारे. कुणाद्वारे? सिस्टेमिक अहोर्टाद्वारे. समजतंय सर्वांना. नेक्स्ट म्हणजे अशा प्रकारे हा ब्लडचा जो पाथ आहे तर तो आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान मी म्हणलं सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट इथं जो आहे तर तो आहे हार्ट साऊंड. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान तुम्हाला काय शिकायचं आहे तर हार्ट साऊंड शिकायचं आहे. हार्ट साऊंड. आणि हार्ट मध्ये कोणते साऊंड आहेत आणि हे साऊंड कशा प्रकारे आहेत तर हे आपण इथं पाहू. हार्टमध्ये बाळांनो दोन प्रकारचे साऊंड आहेत. जो एक साऊंड आहे तर तो आहे लब, लब. आणि जो दुसरा साऊंड आहे तर तो आहे डब. लब आणि डब हे दोन हार्ट साऊंड आहेत. आणि हे दोन हार्ट साऊंड मध्ये काय डिफरन्स आहे हे आपण आता पुढे कंटिन्यू करू. नेक्स्ट आपण आता लब आणि डब दोन हार्ट साऊंड आहेत म्हणलं होतं, तर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पुढे कंटिन्यू करू बाळांनो. लब हा जो हार्ट साऊंड आहे तर लक्षात ठेवायचे हा फर्स्ट हार्ट साऊंड आहे. फर्स्ट हार्ट साऊंड. आणि जो बाळांनो डब आहे तर हा आहे सेकंड हार्ट साऊंड. सेकंड हार्ट साऊंड. लब फर्स्ट हार्ट साऊंड आहे आणि डब हा सेकंड हार्ट साऊंड आहे. लक्षात ठेवायचं. आता सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल हा कसा तयार होतो तर लक्षात ठेवायचंय प्रोड्यूस्ड ड्यूरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असताना हा आवाज येतो. लक्षात ठेवायचा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आणि डब हा जो साऊंड आहे तर हा प्रोड्यूस्ड ड्यूरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. लब व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस येतो, डब व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशनच्या वेळेस येतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आपल्याला इथे सांगता येईल ऑकर्स due to closure of tricuspid valve and bicuspid valve. Yes, occurs due to closure of tricuspid valve and bicuspid. Tricuspid and bicuspid valve क्लोज झाल्यामुळे पहिला हार्ट साऊंड येतो तो असतो लब. आणि इकडे आपण लिहू शकतो occurs due to closure of semilunar valve. सेमिलुनार वॉल बंद झाल्यामुळं डब हा साऊंड येतो. आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज झाल्यामुळं लब हा हार्ट साऊंड येतो. लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. आणि एक शेवटचा पॉइंट बाळांनो आपल्याला सांगता येईल याच्या फीचर मध्ये जो लब हा हार्ट साऊंड आहे तर हा लो पिच अँड लॉंग लास्टिंग आहे. लो पिच अँड लॉंग लास्टिंग हा आहे. लक्षात घ्या. आणि जो डब आहे तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. लक्षात ठेवा हा हाय पिच अँड शॉर्ट लिव्ह असतो. लक्षात ठेवा. तर हे चार डिफरन्स पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लब आणि डब या दोघांबद्दल लक्षात घ्या. यानंतर पुढे आपण दोन इव्हेंट कंप्लीट केल्या.
हार्ट साऊंड सोबत. पहिली इव्हेंट आपण पाहिली ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आणि दुसरी इव्हेंट आहे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता तिसरी इव्हेंट जी होती बाळांनो, तर आपली तिसरी इव्हेंट आहे जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल आणि जॉईंट डायस्टोल बद्दल आपल्याला सांगता येईल. जॉईंट डायस्टोल बद्दल ही इव्हेंट 0.4 सेकंदासाठी कंटिन्यू राहते. म्हणजे ड्युरेशन आपण घेऊ शकतो की या इव्हेंटचा जो ड्युरेशन आहे तर तो किती आहे 0.4 सेकंद आहे. किती आहे 0.4 सेकंद, लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की जॉईंट डायस्टोल मध्ये काय असतं तर ऑल फोर चेंबर्स ऑफ हार्ट आर इन रिलॅक्स स्टेट. चारही चेंबर रिलॅक्स स्टेट मध्ये असतात, लक्षात ठेवायचे ड्युरिंग जॉईंट डायस्टोल. आणि जॉईंट डायस्टोल मध्ये काय होत असतं ॲट्रियल फिलिंग होत असतं. ॲट्रियल फिलिंग म्हणजे ॲट्रिया ब्लडनं भरले जातात, लक्षात ठेवायचं. ॲट्रियल फिलिंग टेक्स प्लेस ड्युरिंग जॉईंट डायस्टोल. म्हणजे जॉईंट डायस्टोलच्या दरम्यान ॲट्रियल फिलिंग हे होत असतं, लक्षात घ्या. आता ॲट्रियल फिलिंग म्हणजे कसं तर लक्षात घ्या, इथे जो राईट ॲट्रिया आहे, राईट ॲट्रियम, तर याच्यामध्ये कुठून ब्लड येतं तर राईट ॲट्रियम मध्ये बॉडीकडून ब्लड येतं. बॉडीकडून कोणतं ब्लड तर डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. कोण घेऊन येतं सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा अँड कोरोनरी सायनस, लक्षात घ्या. आणि हे ब्लड कुठे येत असतं तर हे येत असतं राईट ऑरिकलमध्ये. आणि सोबतच लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं. ऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं. कोण घेऊन येतं तर 4 पल्मोनरी वेन्स घेऊन येतात. 4 पल्मोनरी वेन्स. आणि लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुठे येतं तर लेफ्ट ऑरिकलमध्ये येत असतं. म्हणजे बाळांनो टोटल दोन्ही ऑरिकलमध्ये सोबतच ब्लड येत असतं. राईट ऑरिकलमध्ये बॉडीकडून येतं डिऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा कोरोनरी सायनस. आणि लेफ्ट ऑरिकलकडे ऑक्सिजनेटेड ब्लड येतं लंग्सकडून 4 पल्मोनरी व्हेन्सच्या माध्यमातून. येणारं जे टोटल ब्लड आहे, लक्षात घ्या, आउट ऑफ टोटल ब्लड जे आहे तर त्यापैकी जे 70% ब्लड आहे, लक्षात घ्या, 70% ब्लड 70% ब्लड डायरेक्टली पासेस फ्रॉम कुठून कुठे पासेस फ्रॉम ॲट्रिया टू वेंट्रिकल. बोथ ॲट्रिया टू वेंट्रिकल. म्हणजे 70% ब्लड हे डायरेक्ट पास होतं ॲट्रिया टू वेंट्रिकल्स. आणि 30% ब्लड साठी लक्षात घ्या 30% ब्लड हे याच्यासाठी आवश्यक आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. 30% ब्लड रिक्वायर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन हे किती टक्के ब्लड साठी आवश्यक आहे तर हे 30% ब्लड साठी आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ॲट्रियामध्ये येणारं जे टोटल ब्लड आहे 70% ब्लड हे डायरेक्ट खाली जातं आणि 30% ब्लड साठी ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आवश्यक आहे. हे अशा प्रकारे इथं जॉईंट डायस्टोल आपण कंप्लीट केलाय. आता आपण कार्डियाक सायकल मध्ये एक 2 पॉइंट महत्वाचे सांगतो मी की कार्डियाक सायकल मध्ये लक्षात ठेवा बाळांनो, ज्यावेळेस ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असतात किती वेळा ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंद, बरोबर. याच वेळेमध्ये लक्षात ठेवायचं ज्यावेळेस ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असतात त्यावेळेस वेंट्रिकल रिलॅक्स असतात. वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन चालू असतं आणि ते 0.1 सेकंदच. म्हणजे दोन इव्हेंट सोबत आहेत, ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन आणि वेंट्रिकलचं रिलॅक्सेशन हे 0.1 सेकंद. यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात किती वेळासाठी 0.3 सेकंदसाठी. त्याच दरम्यान ॲट्रिया रिलॅक्स असतात. ॲट्रियल रिलॅक्सेशन चालू असतं 0.3 सेकंद. म्हणजे एक ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले की वेंट्रिकल रिलॅक्स, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की ॲट्रिया रिलॅक्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर हे जॉईंट डायस्टोल मध्ये
जॉईंट डायस्टोलमध्ये लक्षात ठेवायचंय यस दोन्ही अॅट्रिया 2 ऑरिकल प्लस 2 व्हेंट्रिकल हे 0.4 सेकंदासाठी कसे असतात तर हे चारही जण रिलॅक्स असतात, चारही चेंबर रिलॅक्स असतात. समजतंय सर्वांना? म्हणजे ज्यावेळेस ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन चालू असतं त्यावेळेस व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन चालू असतं, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या दरम्यान ॲट्रियल रिलॅक्सेशन चालू असतं आणि जॉईंट डायस्टोलमध्ये लक्षात ठेवा या चारही चेंबर कसे असतात रिलॅक्स असतात. म्हणजे एक हार्टबीट होत असताना बाळांनो ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन हे 0.1 सेकंदासाठी आहे प्लस ॲट्रियल रिलॅक्सेशन हे 0.7 सेकंदासाठी आहे. म्हणजे हे झालं टोटल 0.8 सेकंद. कसं 0. कारण ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंदासाठी, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस ॲट्रिया 0.3 सेकंद रिलॅक्स आहेत आणि जॉईंट डायस्टोलमध्ये 0.4 म्हणजे हे 0.3 आणि हे 0.4 असे झाले 0.7 सेकंद. म्हणजे एका हार्टबीटमध्ये ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंद आणि ॲट्रियल रिलॅक्सेशन 0.7 सेकंद. इथलं 0.3 आणि इथलं 0.4 आणि इथलं 0.3. बरं, आता यानंतर आपल्याला सांगता येईल जर एक हार्टबीट होत असताना व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किती वेळासाठी असतं 0.3 सेकंद प्लस व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन किती वेळासाठी आहे तर ते आहे 0.5 सेकंद. लक्षात घ्या 0.3 सेकंद हे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन 0.3 सेकंद. 0.5 कसं आलं सर बाळा? ज्यावेळेस ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स होते म्हणजे हे 0.1 सेकंद आणि जॉईंट डायस्टोल मधले 0.5 सेकंद असे हे 0.5 सेकंद झालंय. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं सांगू शकतो की एक हार्टबीट होत असताना यस हार्टमध्ये काय काय चालू असतं, कुणाचं कॉन्ट्रॅक्शन, कुणाचं रिलॅक्सेशन आणि केव्हा चारही चेंबर रिलॅक्स असतात हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. याच सोबत कार्डियक सायकल इथं हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक डबल सर्क्युलेशन स्टार्ट करणार आहेत. थांबू. धन्यवाद.